नाही नाही, राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही. देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे. देशाच्या काँग्रेस बरोबर मी रोज दिल्लीत भेटते. तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे याचं उत्तर माझ्याकडे नाही. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कारण का पॉलिसी लेवलला मग राऊत साहेब असतील, उद्धवजी असतील, बंटी दादा असतील, विश्वजित कदम असतील, यशोमती ताई असतील, या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. राज्यातील काँग्रेसला आमच्यावर का राग आहे हे काय कळायला मार्ग नाही. मला सगळे त्यांनाच विचारायचं की तुम्हाला ही कुठून बाबू झाला की आम्ही राग करतोय तुमचा? आम्ही कशाला राग करतो? तुम्ही किती वेळा मोदीला भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही. तुम्ही आमच्यासोबत आहात. तुम्ही कोणाच्या विमानातून गेले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्ही आमच्यासोबत आहात. त्यामुळे आम्ही कशाला राग काढू? आम्ही अजिबात राग काढत नाही. कामं असतात म्हणून एकदा भेटलं, दोनदा भेटलं, सत्ताधाऱ्यांना भेटलं पाहिजेत ना. मोदींना भेटलं पाहिजे विशेष करून. आणि 3-3दा भेटले तरी आम्हाला अजिबात राग येत नाही. राग याचा प्रश्न नाही, कारण त्यांचे विचार आमच्या बरोबर आहेत. त्यांनी या सगळ्या बोलण्यामध्ये काही काँग्रेसच्या नेत्यांची नाव घेतली ज्यांच्यासोबत आमचं पटलं, पृथ्वीराज बाबा तुमचं नाव त्यांनी घेणं टाळलं आणि बाकी राहिलेल्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही असं त्यांचं म्हणणं. हे बघा, आम्हाला सगळं माहिती. आम्ही आज बोलणार काय शिस्तय, काय पटतंय, वटाने शिस्तात की नाही एवढं आम्ही बघतोय. म्हणजे अंगणवाडीची